विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा सराव संच 1.2 आज आपण सोडविणार आहोत. इयत्ता 9वीच्या पहिल्या प्रकरणावरील इतर सर्व व्हिडिओच्या लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला ह्या सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला तुम्ही व्हॉट्सअपवर इयत्ता 9वी असा मेसेज करा. मी तुम्हाला इयत्ता 9वीच्या सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन. आपल्याला इथे पहिला प्रश्न असा दिला आहे की खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. तर हे जे रेषाखंड आहेत ते एकरूप आहेत का, म्हणजे त्यांची लांबी समान आहे का ते आपल्याला ठरवायचं आहे. या टेबलमध्ये बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत. आता त्या निर्देशकांवरून आपण काय करूयात, तर सर्वात अगोदर आपण काय करूयात, तर या निर्देशकांवरून दिलेल्या रेषाखंडाची लांबी शोधूयात. मग सर्वात अगोदर रेख डी दिलेला आहे तर त्याचं अंतर शोधूयात. तर इथे लिहायचं डिस्टन्स ऑफ डी. आता इथे काय करायचं, तर मागील सराव संचामध्ये आपण पाहिलेलं आहे की मोठा जो निर्देशक आहे त्यातून लहान निर्देशक वजा करायचा. तर बघा इथे आहे हा डी आणि इथे ई. तर ह्या दोघांचे जे निर्देशक आहेत त्यामध्ये 9 मोठे आहेत. मग आपण डायरेक्टली इथे वजाबाकी करूयात. तर 9 वजा त्यामधून लहान जो निर्देशक आहे तो वजा करायचा, जो आहे -7. तर आता इथे काय होतं आहे बघा, वजा चिन्ह 2 वेळा एकत्र आलेलं आहे. मग हे जे -7 आहेत ते आपण कंसात लिहूयात. आता पुढे जाऊयात. हे 9 जसेच्या तसे येतील, वजा गुणिले वजा अधिक झालं 7 जसेच्या तसे आले. 9 अधिक 7 उत्तर आलं 16. तर आपल्याला ह्या डी रेषाखंडाचं जे माप मिळालेलं आहे ते आहे 16. मग आपण इथे काय करूयात, तर इथे लिहून घेऊयात लेंथ ऑफ डी ई बरोबर 16. त्यानंतर आता जो दुसरा रेषाखंड आहे तो लिहूयात डिस्टन्स ऑफ ए बी. तर बघा ए बिंदू आणि बी बिंदू दोघांचे जे निर्देशक आहेत त्यामध्ये 5 मोठे आहेत म्हणून 5 वजा लहान निर्देशक वजा करायचा आहे, जो आहे -3 म्हणून तो कंसात लिहिला. आता पुढे काय होईल, तर 5 जसेच्या तसे आले, वजा गुणिले वजा अधिक झालं आणि हे 3 जसेच्या तसे आले. पुढे काय होणार, तर 5 अधिक 3 उत्तर आलं 8. म्हणजेच लेंथ ऑफ ए बी बरोबर 8. आता बघा ह्या दोन्ही रेषाखंडाची आपण लांबी शोधलेली आहे. मग त्यावरून लक्षात येतं की दोघांची लांबी समान नाही. म्हणून लेंथ ऑफ डी ई इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए बी. बघा आपण हे नॉट इक्वल टूचं चिन्ह लिहिलं. म्हणून आपण इथे लिहायचं आहे रेख डी ई व रेख ए बी हे एकरूप नाहीत. चला पहिलं उदाहरण आपलं इथे झालेलं आहे. आता पुढील उदाहरणाला सुरुवात करूयात. पुढील उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, रेख बी सी व रेख ए डी. चला इथे देखील काय करायचं, सर्वात अगोदर आपण अंतर शोधायचं. म्हणून डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर बीचा निर्देशक आहे 5, सीचा निर्देशक आहे 2. यामध्ये 5 मोठे आहेत म्हणून 5 वजा 2 केलं. 5 वजा 2 उत्तर आलं 3. म्हणून लेंथ ऑफ बी सी बरोबर 3. त्यानंतर दुसरा जो रेषाखंड आहे तो आहे ए डी. म्हणून डिस्टन्स ऑफ ए डी. तर इथे काय होईल, ए -3 आहे, एचा निर्देशक -3 आहे, डीचा निर्देशक -7 आहे. तर मग इथे काय होईल, तर -3 आणि -7 यांची तुलना केल्यावर -3 हे मोठे आहेत. म्हणून -3 वजा कंसात -7. म्हणून -3 वजा गुणिले वजा अधिक झालं म्हणून अधिक आणि 7 जसेच्या तसे आले. वेगवेगळे चिन्ह आहे, मग काय होणार, तर मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार. 7 मधून 3 गेले, राहिले 4 आणि मोठी संख्या 7 आहे म्हणजे अधिक 4. तर इथे उत्तर आलं 4. तर यावरून काय झालं, तर लेंथ ऑफ ए डी बरोबर 4. दोघांची तुलना केली तर काय होतं आहे, तर दोघांचंही माप समान नाही. म्हणून लेंथ ऑफ बी सी इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए डी.
त्यामुळे हे दोन्ही जे रेषाखंड आहेत हे एकरूप नाहीत. म्हणून रेख BC व रेख AD हे एकरूप नाहीत. चला इतकं झालं. आता पुढे जाऊयात. नेक्स्ट जो आहे तिथे आपल्याला सांगितलेलं आहे रेख BE आणि रेख AD. चला आपण अगोदर अंतर शोधूयात. तर डिस्टन्स BE बरोबर बीचा निर्देशक आहे 5, ईचा निर्देशक आहे 9. ह्यामध्ये 9 मोठे आहेत म्हणून 9 वजा 5 बरोबर उत्तर आलं 4. म्हणून लेंथ ऑफ BE बरोबर 4. त्यानंतर डिस्टन्स ऑफ AD बरोबर एचा निर्देशक आहे -3, डीचा निर्देशक आहे -7. तर या दोघांमध्ये -3 जे आहेत ते मोठे आहेत म्हणून -3 वजा -7. -3 जसेच्या तसे आले. त्यानंतर वजा गुणिले वजा अधिक झालं म्हणून हे अधिकचं चिन्ह आणि हे 7 जसेच्या तसे आले. इथे पुन्हा काय झालेलं आहे तर दोघांची चिन्ह वेगवेगळी आहेत. मग अशावेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 7 मधून 3 गेले राहिले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या इथे धन आहे म्हणून हे धन 4. त्यामुळे इथे लेंथ ऑफ AD बरोबर 4. आता बघा BE आणि AD दोघांचंही माप समान आहे म्हणून लेंथ ऑफ BE बरोबर लेंथ ऑफ AD. म्हणून रेख BE व रेख AD हे एकरूप आहेत. ओके, हा इथे आपला पहिला प्रश्न कंप्लीट झालेला आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दुसरा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे बिंदू M हा रेख ABचा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8 तर AM बरोबर किती. बघा हे समजून घेण्यासाठी आपण काय करूयात एक साधी आकृती तयार करून घेऊयात. मी इथे एक अंदाजे आकृती तयार करतोय. तुम्ही आकृती तयार केली किंवा नाही केली तरीही चालेल. तर हा आहे रेख AB असा रेषाखंड. हा आहे AB आणि M हा बिंदू असा आहे की तो त्याचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू म्हणजे एकदम सेंटरला तो बिंदू असणार, तो आहे M. आता मध्यबिंदू काय करतो तर ह्या रेषाखंडाचे 2 समान भाग करतो. बरोबर. तर इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की जो AB आहे हा पूर्ण जो AB आहे ह्याचं माप आपल्याला 8 दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला AM ह्या रेषाखंडाचं माप शोधायचं आहे. तर M ह्या बिंदूने काय केलेलं आहे तर ह्या ABला 2 समान भागात विभागलेलं आहे. म्हणजे हा जो AM आहे तो ह्या ABच्या निम्मे आहे. बरोबर. आता एवढं समजलं तुम्हाला. मग तेच आपण आता सूत्ररूपाने लिहून घेऊयात. तर अगोदर आपण इथे लिहून घेऊयात बिंदू M हा रेख ABचा मध्यबिंदू. हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे तेच आपण लिहून घेतलं. ओके. त्यामुळे काय झालेलं आहे तर त्यामुळे झालेलं आहे A-M-B म्हणजे A आणि B यांच्यामध्ये M हा बिंदू आहे आणि हा मध्यबिंदू असल्यामुळे काय झालेलं आहे तर ABचे 2 समान भाग झालेले आहेत. याचा अर्थ काय झाला तर AM ह्या रेषाखंडाचं जे आपल्याला माप शोधायचं आहे ते काय येईल तर 1/2 गुणिले लेंथ ऑफ AB. ABच्या निम्मे असल्यामुळे आपण त्याला 1/2 ने गुणाकार करतोय. मग आपण माप लिहूयात. 1/2 जसंच्या तसं आलं गुणिले ABचं माप दिलेलं आहे आपल्याला 8 म्हणून इथे 8 लिहिले. तर आता पुढे काय होईल बघा तर हे जे छेदाच्या ठिकाणी 2 आहेत त्याने ह्या 8ला भाग जातोय. बे एके बे आणि बे चौक 8. तर आता इथे काय राहिलं तर 1 गुणिले 8 राहिलं, 1 गुणिले 4 राहिलं. आता 4ला जेव्हा 1 ने गुणाकार करतो उत्तर येते 4. तर इथे आपल्याला लेंथ ऑफ
AM मिळालेलं आहे जे आहे 4. त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. चला पुढे जाऊयात. पुढच्या तिसऱ्या उदाहरणामध्ये काय सांगितलं आहे बघा. बिंदू P हा रेख CDचा मध्यबिंदू आहे. CP बरोबर 2.5 तर रेख CDची लांबी काढा. आपण अगोदर दिलेली माहिती लिखून घेऊयात. तर इथे काय सांगितलं आहे. बिंदू P हा रेख CDचा मध्यबिंदू. आता हा मध्यबिंदू असल्यामुळे काय झालेलं आहे तर C'P'D असं आपण लिहू शकतो. आता हेच आपण समजून घेण्यासाठी काय करूयात तर आकृती रूपाने काढूयात. तर इथे हा CD असा एक रेषाखंड आहे. त्याचा मध्यबिंदू आहे P. आता त्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला तर CP हे अंतर आहे 2.5. तर आपल्याला तर हे जे पूर्ण CD आहे त्यामध्ये किती अंतर आहे ते शोधायचं आहे. मग इथे देखील काय करणार तर मागील उदाहरणामध्ये आपण जे सूत्र वापरलेलं आहे ते वापरू शकतो. कारण की काय झालेलं आहे या मध्यबिंदूमुळे या रेषाखंडाचे 2 समान भाग झाले आहेत. याचा अर्थ लेंथ ऑफ CP बरोबर 1/, लेंथ ऑफ CD पूर्ण रेषाखंडाचा निम्मे. यापैकी आपल्याला माप काय माहिती आहेत तर माप CPचं माहीत आहे जे आहे 2.5 बरोबर 1/2 गुणिले लेंथ ऑफ CD. मग आता इथे काय होईल तर हे 2.5 जसेच्या तसे आले. आता हे जे 1/2 आहेत या 1/2ला आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडून बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन जाऊयात. त्यामुळे ह्या अपूर्णांकाचा व्यस्त होईल. तर व्यस्त काय होईल तर हा जो छेद आहे तो जाईल अंशाच्या ठिकाणी आणि हा जो अंश आहे तो जाईल छेदाच्या ठिकाणी बरोबर लेंथ ऑफ CD. म्हणून आपण आता लेंथ ऑफ CD हे पद अगोदर लिहूयात आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय आहे तर 2.5 गुणिले 2. तर ह्याचा गुणाकार येतो 5 आणि छेद 1 असल्यामुळे तो नाही लिहिला तरी चालेल. तर आपल्याला इथे CDचे माप शोधायचं होतं जे मिळालेलं आहे 5. त्या उत्तराला आपण बॉक्स तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपला तिसरा प्रश्न झाला. आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊयात. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा. जर AB बरोबर 5 सेमी, BP बरोबर 2 सेमी आणि AP बरोबर 3.4 सेमी तर या रेषाखंडाचा लहान मोठेपणा ठरवा. आपल्याला 3 रेषाखंडांची मापं दिलेली आहेत आणि त्यापैकी आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर आपण काय करूयात अगोदर दिलेली मापं लिहून घेऊयात. तर इथे आपल्याला दिलेलं आहे लेंथ ऑफ AB बरोबर 5 सेमी, लेंथ ऑफ BP बरोबर 2 सेमी आणि लेंथ ऑफ AP बरोबर 3.4 सेमी. आता यांची जर आपण तुलना केली तर बघा आपल्याला काय लक्षात येतं तर सर्वात मोठं माप इथे 5 आहे, सर्वात लहान माप इथे 2 आहे बरोबर आणि 3.4 हे मध्ये येईल. तर आपण इथे लिहून घेऊयात. दिलेल्या मापांवरून काय आहे तर पहिला मुद्दा आपण लिहू शकतो रेख AB हा सर्वात मोठा रेषाखंड आहे बरोबर. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण लिहू शकतो की रेख BP हा सर्वात लहान रेषाखंड आहे. म्हणून लिहायचं आहे रेख BP हा सर्वात लहान रेषाखंड आहे. आता इतकं झाल्यानंतर आपण काय करूयात तर ह्या दिलेल्या तिन्ही रेषाखंडाचा मापानुसार चढता क्रम लिहूयात. आता चढता क्रम लिहायचा आहे म्हणजे सर्वात अगोदर सर्वात लहान रेषाखंडाचं नाव लिहावं लागेल. तर तो आहे रेख BP. म्हणून इथे लिहायचं आहे रेख BP लहान आहे. कोणापेक्षा लहान आहे
तर ए पीपेक्षा लहान आहे, म्हणून रेख ए पी, आणि हा देखील लहान आहे कुणापेक्षा, तर ए बीपेक्षा, रेख ए बी. आता इथे मी काय केलं, तर या रेषाखंडाचा मापानुसार चढता क्रम लिहिला. जर तुम्हाला इथे उतरता क्रम लिहायचा असेल तर काय होईल, तर मोठा जो रेषाखंड आहे तो सर्वात अगोदर जाईल आणि हे जे चिन्ह आहे ते उलट होईल. ओके, चला आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5, इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि ह्या आकृतीवरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. आता ही उत्तरं शोधण्या अगोदर आपण ही आकृती समजून घेऊयात. तर इथे आपल्याला रेषा माहीत असणे गरजेचं आहे. रेषा म्हणजे काय, तर एक अशी आकृती की जी दोन्ही बाजूला अमर्याद वाढत जाते आणि त्यासाठी दोन्ही बाजूला असं बाणाची खूण केली जाते, तर ही आहे रेषा. त्यानंतर किरण. किरण म्हणजे काय, तर आरंभ बिंदूतून सुरू होऊन कोणत्याही एका बाजूला अमर्याद वाढत जातो, हा असतो किरण. किरणचं नाव हे नेहमी आरंभ बिंदूतून लिहायचं असतं. आणि त्यानंतर असा एक रेषाखंड असतो ज्याला दोन्ही बाजूला अंत्यबिंदू असतात. ओके, तर ह्या आकृत्या आपल्याला समजून घ्यायला हव्यात आणि आपल्याला इथे यांचे संच लिहायचे आहेत. तर संच आपण प्रकरण 1 मध्ये, गणित भागच्या प्रकरण 1 मध्ये शिकलेलो आहोत. चला मग आता इथे आपण उत्तरं शोधूयात. आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, किरण आर पीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. तर किरण आर पी हा इथे सुरू होऊन या बाजूला जातोय. ओके, मग त्याचा विरुद्ध किरण कोणता, तर त्याच्या विरुद्ध दिशेला जो जाणारा किरण असतो तो त्याच्या विरुद्ध किरण, म्हणून आर बिंदूतून सुरू होणारा किरण कोणता होऊ शकतो, तर किरण आर एस. आरंभ बिंदू आणि किरणावरील कोणताही एक बिंदू असं न लिहून आपण किरणाचं नाव लिहू शकतो. म्हणून आर बिंदूतून सुरू होणारा किरण आर एस आणि आर बिंदूतून सुरू होणारा किरण आर टी हे त्याचे विरुद्ध किरण आहेत. मग आपण इथे दोन्ही उत्तरं लिहायची. किरण आर एस आणि किरण आर टी. ओके, पुढे जाऊयात. किरण पी क्यू व किरण आर पी यांचा छेदसंच लिहा. आता बघा आपल्याला इथे काय सांगितलं आहे, किरण पी क्यू. तर किरण पी क्यू हा इथे आहे आणि त्यानंतर किरण आर पी इथं सुरू होऊन हा पुढे गेला. ओके, किरण आहेत ते पुढे अमर्याद वाढत जातील. यांचा छेदसंच. छेदसंच म्हणजे काय, तर आपण त्यांचे सामायिक घटक लिहितो. आता या दोन किरणांमध्ये सामायिक भाग कोणता आहे बघा, तर सामायिक भाग हा इतका आहे, बरोबर. म्हणजे किरण पी क्यू हा भाग सामायिक आहे, पुढे अमर्याद वाढत जाणार आहेत दोन्ही, त्यामुळे काय होणार, आपण इतकंच लिहूयात किरण पी क्यू, बरोबर. तो छेदसंच आहे म्हणून इथे लिहायचं किरण पी क्यू. चला इतकं झालं, आता पुढे जाऊयात. प्रश्न 3, रेख पी क्यू व रेख क्यू आर चा संयोग संच लिहा. आपल्याला इथे रेख पी क्यू दिलेला आहे आणि रेख क्यू आर हा दिलेला आहे. यांचा संयोग संच लिहायचा. संयोग संच म्हणजे आपण तिथे काय लिहितो, तर दिलेल्या दोन्ही संचातील जे घटक आहेत ते एकत्रित करून लिहितो. मात्र एकत्रित करून लिहिताना जो सामायिक घटक असतो तो आपण फक्त एकदा लिहितो. तर बघा इथे पी क्यू हे अंतर पी क्यूमध्ये देखील आहे आणि क्यू आरमध्ये देखील आहे. हा इतका भाग पुन्हा आलेला आहे, मात्र आपण तो 2 वेळा न लिहिता एकाच वेळी लिहायचा आहे. म्हणजे क्यू आर हा एकाच वेळी लिहिला की पी क्यू देखील त्यामध्ये येऊन जातो. त्यामुळे आपण काय करायचं, तर इथे उत्तर लिहायचं आहे रेख क्यू आर. पुढे आपल्याला सांगितलं आहे रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे. तर रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच होईल. उपसंच म्हणजे तर त्या किरणाचा तो भाग असायला हवा, घटक असायला हवा. तर बघा क्यू बिंदूतून सुरू होऊन बिंदू आर किंवा बिंदू एस किंवा बिंदू टीच्या पुढे जाणारे जे किरण आहेत त्यामध्ये क्यू आर हा त्याचा भाग असणार आहे, त्याचा घटक असणार आहे. त्यामुळे आपण ते तिन्ही किरण लिहून घेऊयात. जसं की किरण क्यू आर ह्यामध्ये क्यू आर आहे, त्यानंतर किरण क्यू एस ह्यामध्ये देखील क्यू आर हा रेषाखंड आहे. पुढे किरण क्यू टी यामध्ये देखील क्यू आर हा रेषाखंड आहे. ओके, इतकं लिहिलं. आणि आता आपण ह्या बाजूने विचार करूयात. तर किरण आर क्यू ह्यामध्ये देखील क्यू आर हा रेषाखंड आहे. किरण आर क्यू. किरण एस क्यूमध्ये देखील क्यू आर हा भाग आहे, म्हणून किरण एस क्यू. आणि किरण टी क्यूमध्ये देखील क्यू आर हा भाग आहे, म्हणून तो देखील लिहायचा किरण
टी क्यू. तर अशा पद्धतीने 4 प्रश्न झाले. आता पुढे जाऊयात. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की 5वा प्रश्न आहे, आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. तर इथे बघा, आरपासून सुरू झालेला आर पी आणि आर एस हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मग आपण इथे लिहूयात, किरण आर पी व किरण आर एस. त्याचवेळी आर टी आणि आर क्यू हे देखील एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणून किरण आर क्यू व किरण आर टी. इतकं झालं. आता आपण काय करूयात, तर हा जो किरण आर पी आहे त्या आर पी किरणाला किरण आर टी सोबत विरुद्ध लिहूया. म्हणून किरण आर पी व किरण आर टी हे देखील एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आणि किरण आर एस व किरण आर क्यू हे देखील एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मग ते देखील लिहूया. किरण आर क्यू व किरण आर एस. चला, इतकं झालं. आता पुढे जाऊयात. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे, एस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही 2 किरण लिहा. बघा, एस पासून सुरू होणारा किरण एस टी आहे, तो लिहूयात. किरण एस टी. त्यानंतर एस आर, म्हणून किरण एस आर. आपल्याला कोणतेही 2 सांगितले आहेत, मी अजून जास्त लिहितो. एस पी देखील आहे, म्हणून किरण एस पी. आणि किरण एस क्यू आहे, म्हणून किरण एस क्यू. तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहिलं. आता पुढे काय सांगितलं आहे बघा, किरण एस पी आणि किरण एस टी यांचा छेदसंच. बघा, एस पी हा किरण इथे जातो, एस टी हा किरण इथे येतो. मग या दोघांचा छेदसंच. छेदसंच म्हणजे सामायिक घटक. सामायिक घटक काय असतो, तर हा एस हा जो बिंदू आहे तो दोघांमध्ये सामायिक आहे. म्हणून आपण इथे लिहायचं आहे, बिंदू एस हा सामायिक आहे, म्हणून तो छेदसंचात येईल. चला, पुढे जाऊयात. आता प्रश्न क्रमांक 6. इथे आपल्याला काय सांगितलं आहे, तर आकृतीच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते. तर बिंदू बी इथे आहे, त्याच्यापासून समदूर असणारे बिंदू. तर त्याच्यापासून समदूर कोणता आहे, तर हा जो सी बिंदू आहे तो किती अंतरावर आहे बघा, 2 नंतर 4 म्हणजे 2 अंतरावर आहे. आणि ए बिंदू किती अंतरावर आहे, 0वर आहे, म्हणजे 0 1 2 दोघांचंही अंतर समान आहे. तर ही जोडी समान अंतरावर आहे, म्हणून आपण लिहायचं आहे, बिंदू ए व बिंदू सी. त्यानंतर डी बिंदू 2 नंतर 6वर म्हणजे 4 अंतरावर आहे. मग इथे देखील 4 अंतरावर कोणता बिंदू आहे, तर पी आहे, म्हणून इथे लिहायचं आहे, बिंदू पी व बिंदू डी. इतकं झालं. आता पुढील प्रश्न पाहूयात. पुढे काय सांगितलं आहे बघा, बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी क्यू पासून समान अंतरावर. तर क्यू पासून समान अंतरावर कोणता आहे, यू आणि एल हे समान अंतरावर आहेत. तर आपल्याला एकच जोडी सांगितली आहे, आपल्याला इथे 2 जोड्या मिळणार आहेत. आपण दोन्ही जोड्या लिहूया. बिंदू यू व बिंदू एल. त्यानंतर बिंदू आर आणि बिंदू पी हे देखील समान अंतरावर आहेत, म्हणून बिंदू आर व बिंदू पी. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, तर काही रेषाखंड दिलेले आहेत, त्यांचं अंतर शोधायचं आहे. तर डिस्टन्स ऑफ यू बी काय येईल बघा, तर यू बिंदू इथे आहे. या यू बिंदूला इथे निर्देशक दिलेला नाही, पण आपण जर पाहिलं तर -4 नंतर -6 कडे जाताना कोणता बिंदू येईल, -5 हा बिंदू येणार. त्यानंतर
व्ही बिंदू कुठे आहे? व्ही बिंदू हा इथे आहे. याचा निर्देशक नाही. 4 नंतर 6कडे जाताना कोणता बिंदू येतो? 5 येतो. म्हणजे आपल्याला दोन्ही बिंदूंची निर्देशक मिळाले. आता ह्या दोन्ही निर्देशकांमधून मोठा निर्देशक कोणता आहे? तर मोठा निर्देशक आहे 5. म्हणून आपण 5मधून वजा करायचा आहे. दुसरा निर्देशक जो आहे -5. तर काय उत्तर येते बघा? 5 जसेच्या तसे आले आणि वजा गुणिले वजा अधिक झालं आणि 5 आले. आता काय झालं बघा? यांची बेरीज 10. ओके, म्हणून इथे उत्तर काय मिळालं? डिस्टन्स ऑफ यू व्ही बरोबर 10. त्यानंतर डिस्टन्स ऑफ पी सी. पी बिंदू आहे हा इथे आणि सी बिंदू इथे. दोघांचे निर्देशक आहेत. दोघांच्या निर्देशकांपैकी 4 हा निर्देशक मोठा आहे. म्हणून 4 वजा कंसात वजा 2 बरोबर. हे 4 जसेच्या तसे आले. वजा गुणिले वजा अधिक झालं. हे 2 जसेच्या तसे आले. 4 अधिक 2 उत्तर आलं 6. म्हणून डिस्टन्स ऑफ पी सी बरोबर 6. त्यानंतर डिस्टन्स ऑफ व्ही बी. तर बघा इथे व्ही आहे 5 आणि बी आहे 2. तर 5 वजा 2 बरोबर 3. म्हणून डिस्टन्स ऑफ व्ही बी बरोबर 3. आणि शेवटचं उदाहरण आहे डिस्टन्स ऑफ यू एल. तर इथे यू आहे वजा 5 आणि एल आहे. एल इथे दिलेला नाही. मग काय येईल बघा? वजा 2 नंतर वजा 4कडे जाताना वजा 3 येतो. ओके, मग इथे वजा 3 मोठा आहे. तर वजा 3 वजा कंसात वजा 5. म्हणून वजा 3 जसेच्या तसे आले. वजा गुणिले वजा अधिक झालं आणि हे 5 जसेच्या तसे आले. इथे काय होणार? तर वेगवेगळे चिन्ह आहे म्हणून वजाबाकी होणार. 5मधून 3 गेले, राहिले 2 आणि मोठी संख्या धन आहे म्हणून धन 2. म्हणून डिस्टन्स ऑफ यू एल बरोबर 2. तर अशा पद्धतीने आपला हा 6वा प्रश्न कंप्लीट झाला आणि या 6व्या प्रश्नासोबतच सराव संच 1.2 देखील कंप्लीट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला इयत्ता 9वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 9वी असा मेसेज करा. मी सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.